नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा स्वामी हयातीमध्ये होते तेव्हा स्वामींना एका भक्ताने प्रश्न विचारला की स्वामी, आम्ही खूप चिंता करतो, आम्हाला खूप विचार येतात, आम्हाला खूप टेन्शन येते, आम्ही काय करावे. तेव्हा स्वामी बोलले की टेन्शन घ्यायचं नाही, हे आयुष्य तुम्हाला एकदा मिळालं आहे, म्हणून हे आयुष्य बिनधास्त जगायचं. आपण कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चितायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांचे विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण? म्हणून कधीच टेन्शन घेऊ नका, नाराज होऊ नका, कारण हे आयुष्य तुम्हाला एकदा मिळालं आहे. उद्या काय होईल याचा काही भरोसा नाही. उद्या काय होईल याची गॅरंटी कोणी तुम्हाला देत नाही. तुमचा उद्या कसा असेल हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून आज कसा आहे त्यामध्ये जगा. आज तुम्ही आनंदी राहा. आज टेन्शन घेऊ नका. आज तुम्ही चिंता करू नका, जास्त विचार करू नका. उद्याचे उद्या बघा, आजचे आज बघा आणि आनंदी राहा. कोणाचं वाईट चितू नका, कोणाचं वाईट करू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. तुम्ही स्वतःपासून काही लपवू नका, कारण जेव्हा आपण कुणाचे तरी वाईट चित्तो, कोणाबद्दल वाईट बोलतो, तेव्हा वरून तो देव सगळं काही बघत असतो आणि तो सगळा हिशोब ठेवत असतो. मग तीच परतफेड आपला कर्मा बनून आपल्याकडे येत असते. पण जेव्हा आपण आपली डायरी कोरी ठेवली, ज्यामध्ये काहीच वाईट नसेल, तर मग लोकांनी आपल्याबद्दल वाईट केलं तरी आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही. आपल्याला आपल्या कामाचे चांगले फळच मिळतील. म्हणून आपल्याला आपली डायरी कोरी ठेवायची आहे. त्यात कोणतीही वाईट गोष्ट नको, या हेतूने आपल्याला आपले आयुष्य जगायचे आहे. मग कोणी कितीही तुमच्याबद्दल वाईट बोलले, तुमचे वाईट चितले, तुम्हाला वाईट वाटून घ्यायचे काहीच कारण नाही आहे. कारण ते त्यांच्या डायरीत जाईल, तुमच्या नाही. तुमच्या डायरीत तुम्ही काय केलं आहे ते जाईल. या गोष्टीचा विचार तुम्ही नक्की करा.